आपण बनवणार आहे फ्लावर वाटाण्याची भाजी। साफ करून घेतले वाटाणा आणि फ्लावर पाव किलो। आता आपण उकडून घेऊया, बनवूया भाजीची रेसिपी। हे पहा, फ्लावर वाटाणा छान उकळलेला आहे। आपण आता उकडून घेतले। त्यासाठी लागणारे साहित्य 2 टमाटे, कोथिंबीर, कांदा, अद्रक, लसूण, 2 मिरच्या, शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा नमक, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद आणि हे किचन किंग मसाला टाकूया 1 चमचा भरून। आणि हे सगळं मिक्सरला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट करून घेऊया। चला तर मग पाहूया भाजीची रेसिपी। मग पाहूया फ्लावर वाटाणा भाजीची रेसिपी। त्यासाठी कढई ठेवली गॅसवर। आपण 2-3 चमचे तेल टाकून घेऊया। तेल छान गरम होऊ देऊया। मग आपण त्यात जिरं मोहरी टाकूया, 1 चमचा जिरं मोहरी। हे जे आहे ना, मिक्सरला लावून घेतलंय मी। हे पहा, छान पैकी बारीक पेस्ट झालेली आहे। याच्यामध्ये आपण 1 तेजपत्ता पण टाकूया, म्हणजे आपल्या भाजीला खूप छान चव येते। आणि आता हे जे आहे ना पेस्ट करून घेतलेलं, ते आपण तेलात टाकूया आणि छान फ्राय होऊ देऊया। हे पहा, आपले मसाले छान फ्राय करून फोडणी तयार करून घेऊया। हे पहा, आता आपले मसाले फ्राय होत आहे। जे आपण अद्रक लसूण पेस्ट, कांदा टोमॅटोचे केले ना ते, मग त्याच्यातच आपण आता हे पण मसाले टाकूया, म्हणजे छान फ्राय होतील। याला पण आपण 2 मिनिटं फ्राय करून घेऊया, छान फ्राय होऊ देऊया। हा जो किचन किंग मसाला आहे ना, आपण मी 1 चमच भरून काढून घेतलाय, त्यात टाकून घेऊया। याच्याने आपल्या भाजीला खूप छान चव येते। आता लगेच शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेऊया। हे पहा, आपली फोडणी छान तयार झालेली आहे। फ्लावर वाटाणा भाजी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या। माझ्या पद्धतीने करून पहा। हे पहा, छान झालेली आहे भाजी आपली। आता हे फोडणी फ्राय झालेली आहे। आपण हे फ्लावर आणि वाटाणा याच्यात टाकून घेऊया। पाणी दुसरं टाकायची गरज नाही, कारण आपल्या ह्याच्यात पाणी आहे, कारण मी धुवूनच उकडायला ठेवलं होतं। हे पहा, फ्लावर वाटाणा भाजी। आता याला आपण छान 5 मिनिटं शिजू देऊया आणि झाकण लावून शिजवूया याला। 5 मिनिटांना पाहूया। चला तर उघडून पाहूया। 5 मिनिटं झालेत। हे पहा, छान फ्लावर शिजलाय आपला, वाटाणा पण शिजलाय। भाताबरोबर चपाती बरोबर खायला खूप छान टेस्टी फ्लावर वाटाणा भाजी। व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा। बंद करूया गॅस। तयार आहे भाजी।